हॅलो अँड वेलकम. MPSC कोर या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलचा हा तिसरा सिरीजचा व्हिडिओ. मेनली आपण मानसिकता कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या संदर्भात कशी आहे त्या संदर्भातले आपण सिरीज सुरू केली आहे 5 ते 6 व्हिडिओची. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मेथड ऑफ स्टडी असते कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, खास करून MPSC साठी, त्या संदर्भात आपण बोलणार आहे. आणि आजचा विषय आहे, काही व्यक्तींना तुम्हाला हे कळू द्यायचं नाही. आता काही व्यक्ती हे आपल्याला ठरवायचं आहे नेमके ते कोण आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला हा पूर्ण पॅटर्न समजावा लागेल. सध्या यूट्यूब अल्गोरिदम असो किंवा डिजिटल मीडिया असो, अटेन्शन इकॉनॉमीवर सध्या आपण जास्त फोकस करत आहोत आणि त्या माध्यमातून लोकांना रेव्हेन्यू निर्माण होतात. सर्वात पहिले तुम्हाला एंगेज करायचं आहे, त्यावरून त्यांना रेव्हेन्यू मिळेल. म्हणजेच तुमचं अटेन्शन हे त्यांचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. आता कोणतीही एक्झामचा पॅटर्न तुम्ही जर म्हटला तर लिमिटेड 10 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, यानंतर त्या एक्झाममध्ये कोणते ठोकताळे असतात, काय करायला हवं, ह्या गोष्टीचं रिपीटेडली तुम्हाला बंबार्डिंगची गरज आवश्यकता काहीच नाही. प्रिपरेशनला 1 वर्ष लागतो. मात्र पुन्हा सांगितलं, एंगेजमेंट इज इक्वल टू रेव्हेन्यू असल्यामुळे अटेन्शन तुमचं ग्रॅब करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ, थंबनेल, ग्राफिक डिझाईन बनवण्यात येतात. कसं ते बघून घेऊ. सर्वात अगोदर व्हिज्युअली अपेलिंग थंबनेल, हेडलाईन्स आणि साऊंड या माध्यमातून तुम्हाला अट्रॅक्ट करण्यात येईल. आता तुम्ही म्हणाल, सर तुमचंही तर थंबनेल सेम आहे. आपलं चॅनल नवीन आहे आणि सध्या आपण एज्युकेशनल कंटेंटवर गेलो नाही, आपण फक्त मानसिकतेवर वर्क करून राहिलो. तर त्या माध्यमातून सर्वात पॉईंट असा आहे, तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे. कशासाठी? ट्रू नॉलेजसाठी. आणि हे थंबनेल कशासाठी लावलं आहे? कारण तुम्हाला सवय पडली आहे त्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, फोर्स इमर्जन्सी. तुम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा रिव्हिजनचा पिरियड येतो किंवा आता 1 महिना बाकी आहे एक्झामचा, 50 MCQ करून घ्या, तुमची एक्झाम सॉल्व्ह होऊन जाईल. मॅरेथॉन सिरीज सर्व काही कशासाठी येते? एक फोर्स इमर्जन्सी दाखवते की हे केल्यावर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. तिसरी गोष्ट, बिगेस्ट ॲसेट त्यांचा आहे फिअर. म्हणजे सर्व काही भीतीदायक वातावरणात तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचे रेव्हेन्यू जनरेट करतील. पुढे ड्रीम सेलर्स. जे नवीन विद्यार्थी आहे किंवा जे जुने विद्यार्थी आहे, मोटिवेशनच्या नावावर तुम्हाला रिपीटेडली बंबार्डिंग करण्यात येईल की तुमचं स्वप्न असं आहे, IASची एंट्री अशी होते, उपजिल्हाधिकारी झाल्यावर हे कामं करू शकता, असं तसं. पण यासाठी अँटीडोट हा आहे की तुम्ही हा जॉब फक्त जॉब म्हणून याकडे बघा. बाकी ड्रीम आपल्या जागेवर आहे. समज आल्यावरच आपल्याला समजते की ते ड्रीम आहे. ओके. त्यानंतर सध्याच्या कंडिशनला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, एज्युकेशन इज इक्वल टू एंटरटेनमेंट झाला आहे. सर्वजण पर्सनल ब्रँडिंगवर जास्त फोकस करत आहे. इवन तुम्ही यूट्यूबही सर्च करत असाल तर इकॉनॉमी जर शिकायचं असेल तर तुम्हाला त्या विषयाबद्दल कमी, त्या कंटेंटबद्दल कमी आणि त्या टीचरबद्दल जास्त आकर्षण वाटते. हे सर्व आहे अटेन्शन इकॉनॉमीचं. आता मूळ मुद्द्याला हात घालूया आपण. यू आर नॉट रिअलायझिंग इट. तुम्हाला हे कळत नाहीये, न कळत तुमच्याकडून गोष्टी होत आहे. सर्वात अगोदर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत असताना विसरत आहात की ही एक्झाम अकॅडमिक एक्झाम नाही. आता सांगायचा उद्देश काय, अकॅडमिक म्हणजे काय? आपण BA MA केला आहे किंवा ग्रॅज्युएशन दुसऱ्या फील्डमध्ये केलं आहे, त्यामध्ये स्पेसिफिक सिलेबस असतो, एक गोल असते, ते तुम्ही पास केल्यावर तुम्हाला डिग्री मिळते. कॉम्पिटेटिव्हमध्ये असं काही नाही, कोणतेच रूल नाही इथं. त्यामुळे सर्वात मोठं लक्ष आपल्यासमोर हेच असलं पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची आहे, ती अकॅडमिक एक्झाम म्हणून आपल्याला PhD त्यावर करायची नाही. दुसरी गोष्ट, होल थिंग्स रिव्हॉल्व अराउंड पॅटर्न्स. ह्या एक्झामचं एका पठडीमध्ये ह्या एक्झाम घेण्यात येतात. PYQ बेस्ड एक्झाम घेण्यात येतात. एक सिलेबस डिझाईन आहे, एक स्किल सेट डिझाईन आहे. त्यांना त्या सिलेबसच्या बाहेर जाता येत नाही. गेले तरी 10%च जाऊ शकतात ते. असं असताना आपण पॅटर्नवर रिलाय करतो या एक्झामसाठी. त्याच्यासाठी मूळ सोर्स 2च, PYQ आणि सिलेबस. हे सोडून आपण वेगळीच गोष्ट करायला जातो. त्यानंतर यू आर फेल टू अंडरस्टँड अल्गोरिदम ऑफ एक्झाम. जसं आता हा यूट्यूबचा अल्गोरिदम आहे, तुम्हाला सजेस्ट झाला होता, तुम्ही क्लिक केला असेल तर प्रीमियम कंटेंट तुम्हाला मिळाला. मात्र तुम्ही क्लिक केलं नाही, ती ओझरती नजर टाकली, जस्ट तुम्हाला वर दिसलं की थंबनेलमध्ये आहे, ह्या तर आपल्याला गोष्टी माहिती आहे, चला पुढे जाऊया. मात्र असं होत असताना एक्झामचं अल्गोरिदमही तुम्ही समजू शकले पाहिजे. मागच्या वर्षी काय विचारलं, त्यांचा पॅटर्न कसं वर्क करत आहे आणि ह्या वर्षी काय येऊ शकते, ती गोष्ट आपण अट्रॅक्ट करायला हवी. अल्गोरिदम पॅटर्न आपण फेल होतो.
त्यानंतर एक्झाम शेड्यूल इज फिक्स्ड, यू हॅव टाइम. सर्वात मोठी गोष्ट, इथून जर तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करत असाल, मॅक्झिमम लोक काय करतात, STI PSI किंवा राज्यसेवाही असेल, एकदम मधात येतात आणि 3 महिन्यावर एक्झाम आहे, मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, मला अधिकारी व्हायचं आहे. ते सर्व ठीक आहे, मात्र कम्प्लिटली 10 महिन्याची टाइम फ्रेम बनवून तुम्ही अभ्यास करत नाही. तुम्ही जर आतापासून राज्यसेवा पुढचा अभ्यास करत असाल तर डायरेक्ट पोस्ट तुमची आहे. तुम्हाला हे कळायला हवं की तुमच्याजवळ इनफ टाइम आहे, तुम्ही शॉर्टकटकडे जाऊ नका. आपला नेक्स्ट सिरीजचा व्हिडिओ हा सोर्सेसवर येणार आहे, त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता. यानंतर आपला 5वा मेन मुद्दा आहे, वेस्टिंग टाइम और एंटरटेनिंग युअर सेल्फ. सर्वात इम्पॉर्टंट फंडामेंटल प्रश्न, कोणालाच अभ्यास आवडत नाही. बी फ्रँक की कोणालाच अभ्यास आवडत नाही, सर्वांना एक्झाम क्रॅक करायची आहे, डे ड्रीमिंग प्रत्येक जण करतात. मात्र आपल्याला कुठे ना कुठे बाउंड्री ठरवायला हवी की ही परीक्षा आपण एंटरटेनमेंटसाठी करत आहोत की खरंच आपल्याला काही एका टाइम फ्रेममध्ये अचीव करायचं आहे. एंटरटेनमेंट आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, मात्र प्रोफेशनल तुम्ही ॲटिट्यूड जर ठेवला, 6 ते 8 तास तुम्ही अभ्यास केला आणि त्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनातले कामं केले तर जास्त इफेक्टिव्ह होईल, यापेक्षा की तुम्ही 12-12 तास फक्त अभ्यास करण्याचा आव्हान आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही रिअलाइज करत नाही. आता मोस्ट इफेक्टिव्ह मेथड टू क्रॅकिंग द एक्झाम, सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न. आतापर्यंत जर तुम्ही टिकले असाल या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला एकदम बेस्ट मेथड सांगतो. सर्वात अगोदर, कोणी काहीही कितीही केव्हाही काही म्हणत असेल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही एक्झाम आहे ट्रॅडिशनल. ठीक आहे, आता तुम्ही टॉपर्सचे व्हिडिओ बघा, मी ChatGPT यूज केलं, मी जेमिनाय यूज केलं, मी ऑनलाईन मीडियाचा खूप वापर केला. 900 जण जर सिलेक्ट होत असतील, त्यापैकी मॅक्स समजू 100 जण हे करतात, मात्र 800 जण आताही ट्रॅडिशनल फॉलो करतात. आता ट्रॅडिशन म्हणजे काय, तुम्ही ट्रॅडिशनचा विचार जर केला तर रूढी परंपरा हा विचार करू नका, एक्झामच्या दृष्टीने विचार करा. सर्वात पहिला आहे ट्रॅडिशन, पेन अँड पेपर मेथड. तुम्हाला एका डेस्क बेंचवर बसून, लायब्ररीत बसून, घरी बसून पेन पेपर घ्यावाच लागेल, पुस्तकं वाचावे लागेल, टिपणे काढावे लागतील, कारण ब्रेन त्या वेळेनं वर्क करते. दुसरी गोष्ट, ॲक्टिव्ह रिव्हिजन मेथड वापरावी लागेल. हा व्हिडिओ बघत आहे तुम्ही, आता ह्या व्हिडिओचा हा 3रा व्हिडिओ आणि तुम्ही जर रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट समजते की सर डेन्स मटेरियल आपल्याला फॉलो करतात, म्हणजे प्रोव्हाइड करतात आणि आपल्याला त्या मटेरियलमधून काही ना काही व्हॅल्यू पुट होते. काय होते? व्हॅल्यू पुट होते. त्यामुळे तुम्ही असे व्हिडिओ लावत असताना तुम्हाला तो ऑथॉरिटी पाहिजे की एक पेन पेपर घेऊन मी बसणार, माझे मी टिप्पणे काढणार, काढल्यावर मी रिकॉल करणार. आता तुम्ही जे मॅरेथॉन व्हिडिओज बघता, ऑनलाईन कोचिंगवाले जे मॅक्झिमम असतील ते व्हिडिओज बघतात, ते पॅसिव्ह मेथडमध्ये जाते लर्निंगच्या. आता लर्निंगच्या मेथडवर सेपरेट आपण व्हिडिओ बनवू, कारण स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा परिपूर्ण होऊ तेव्हाच एक्झामसाठी बसू, हा माझा प्रांजळ हेतू आहे. तिसरी गोष्ट, फोर्स रिपिटेशन मेथड. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही बघत असाल खूप सारे व्हिडिओ, हसत खेळत अभ्यास व्हायला पाहिजे किंवा मग तुम्ही हॅप्पी असाल तेव्हाच अभ्यास करा, सर्व काही करा. मात्र तसं करत असताना तुम्हाला 5 ते 6 वर्ष वेट करावं लागेल पोस्टसाठी. तुम्हाला एक रुटीन बनवावं लागेल. रुटीन असतो बोर, तुम्हाला बोर होईल मान्य आहे, मात्र फोर्स रिपिटेशनमुळे आपल्या ब्रेनचे न्यूरॉन पक्के होतात, त्यांना एक प्रकारची सवय पडते. ही गोष्ट झाली तिसरी. चौथी, द मिनिमलिस्ट मेथड. आता जेव्हा आपण सोर्सेस डिस्कस करू, सोर्सेस मॅक्झिमम मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये कोणीच 100% सोर्स सांगू नाही शकत. आपल्याला कट ऑफही 100च्या आसपास लागतो, म्हणजे 50% ते डिमांड करत आहे. मेन्सला तोच पर्सेंटेज 33% वर जातो. तर तुम्हाला सिंपल सांगतो, 50 to 60% सोर्सेस, ॲव्हरेज सोर्सेस जरी यूज केले तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्यामुळे मिनिमलिस्ट मेथड तुम्ही वापरा. मोजके पुस्तकं, जास्त रिव्हिजन. रिव्हिजनच्या काही पद्धती, ॲक्टिव्ह रिकॉल, पॅसिव्ह रिकॉल, 80-20 रूल, हे सर्व आपण डिस्कस करूया. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. 80-20 रूल म्हणजे काय? असं म्हणतो 80-20 रूल की तुमच्या आयुष्यातले 80% रिझल्ट हे 20% गोष्टीवरूनच निघू शकतात. कसं? सिंपल, तुम्ही जर कपडे खूप वापरत असाल, तुमच्याजवळ जर 100 कपडे असेल तर तुम्ही डेली रेग्युलर 1 वर्षाचा ॲव्हरेज जर काढला तर 20 कपडेच हे रिपीट होतात, म्हणजे तो हाय इम्पॅक्ट व्हॅल्यू आहे.
एक्झामिनेशनमध्ये आता तुम्हाला सोर्सेस जेव्हा मी प्रोव्हाइड करेल, प्रत्येक बुक्समधून एक एक प्रश्न आला असेल. मात्र काही बुक्स असे असतील की ज्याच्यातून मॅक्झिमम प्रश्न आयोगाने विचारले. तर हा झाला 80-20 रूल. हे सर्वात इफेक्टिव्ह मेथड आहे अभ्यास करण्याची. आता डिझाईन ऑफ एक्झाम बघून घेऊ आपण. स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3. सर्वात पहिले MCQ बेस्ड एक्झाम आहे, म्हणजे स्क्रुटिनी होणार आहे तुमची. इथं एलिमिनेट होतो कॅन्डिडेट मॅक्झिमम असल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला मायन्यूट वाचावं लागेल. जी गोष्ट वाचली ती डायजेस्ट करून घ्यावी लागेल, पहिली स्टेप. दुसरी स्टेज डिस्क्रिप्टिव्ह बेस्ड पॅटर्न. हे चॅनल स्पेसिफिकली डेडिकेटेड आहे राज्यसेवासाठी. त्यामुळे मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक खासियत सांगतो. तुम्हाला तो मुद्दा अवेअरनेसच्या माध्यमातून कसा ना कसा माहीत असावा, ही प्री कंडिशन आहे. म्हणजे एक ग्रीड आपल्याजवळ तयार असावी, त्यानंतर तुम्ही त्यामध्ये मटेरियल टाकू शकता. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम स्टेज 2. स्टेज 3 पर्सनॅलिटी बेस्ड एक्झाम. आता सिंपल तुम्ही थोडं लॉजिक लावा. पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय? त्यांना एक अधिकारी निवडायचा आहे. त्यांनी कट ऑफ ठेवली आहे की तुम्ही 21 वर्षापासून देऊ शकता 35 वर्षापर्यंत एक्झाम, किंवा 38 वर्षापर्यंत, 43 वर्षापर्यंत. ठीक आहे, कट ऑफ किती आहे? 21. मग 21 वर्षाच्या मुलांना आता प्रिपरेशन सुरू केलं. 10 महिने त्यांना अभ्यास केलेला आहे. आता तो त्या बोर्ड समोर बसला. कोणती पर्सनॅलिटी चेक होणार आहे? कशाच्या बेसिसवर चेक होणार आहे? सरळ सांगतो, तुमचं आतापर्यंतचं जे प्रिपरेशन झालं आहे त्याच्या बेसिसवर तुमचं माइंडसेट जसं वर्क करते, जसे सोल्युशन तुम्ही देता आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो अँगल असतो त्यालाच पर्सनॅलिटी असं म्हणतो. त्यामध्ये काहीही नवीन नाही. तर डिझाईन ऑफ एक्झाम झाली आपली. त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ एक्झाम बघून घेऊ की तुमची निवड कशावर होते. हे 3 टप्पे झाले. मात्र मूळ मानवी स्वभावाच्या कोणत्या गोष्टीवर आधारली आहे एक्झाम की ज्या माध्यमातून तुमचं रिक्रुटमेंट होऊ शकते? सर्वात पहिली गोष्ट आहे रिकग्निशन. तुम्हाला पहिल्या टप्प्यावर गोष्टी ओळखायच्या आहेत. म्हणजे सिलेबस मोठा राहील, गोष्टी ओळखायच्या आहे, निवडक गोष्टी वाचायच्या आहे, निवडक गोष्टी ओळखायच्या आहे. रिक्वायरमेंट नंबर 2, तुम्हाला 2 गोष्टींमधला सहसंबंध समजायला हवा. रिक्वायरमेंट नंबर 3, तो सहसंबंध समजल्यावर त्या 2 गोष्टींमधलं सहसंबंध आपल्याला समजला तर निष्कर्षाप्रती जाण्यापर्यंत तुम्हाला जजमेंट घ्यावं लागेल. जे प्रिलिम मध्ये होते 50-50% मध्ये आपण कन्फ्यूज राहतो. मात्र आपल्याला शेवटी एक जजमेंट घ्यावं लागते आणि एक उत्तर टिक करावं लागते. नॉलेज रिवॉर्ड. रिक्वायरमेंट नंबर 4, तुमच्याजवळ जेवढं जास्त नॉलेज, आता नॉलेज म्हणजे हेच पुस्तकं नाही, तुम्ही अवांतर वाचू शकता, न्यूजपेपर वाचू शकता, न्यूज घेऊ शकता ऑनलाईन मीडियावर. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आणखी ट्रॅव्हल करू शकता. या सर्व माध्यमातून तुम्ही या एक्झामच्या संदर्भात जेवढे नॉलेज कमावले आहे व्हिज्युअल मीडियममधून किंवा ऐकण्याच्या माध्यमातून, ते सर्व तुम्हाला रिवॉर्ड होईल. तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये बसल्यावर कधीतरी तुम्हाला असं वाटतं ना आपला अभ्यास झाला नाही. मात्र MCQ आल्यावर तुम्हाला असं वाटतं हे कुठेतरी बघितलं, कुठेतरी ऐकलं, आणि टिक मार्क करता तुम्ही ते ऑप्शन आणि तुमचं करेक्ट होते. तर रिक्वायरमेंट आहे नॉलेज रिवॉर्ड. तुमच्या नॉलेजला इथं रिवॉर्ड दिलं जाईल. त्यानंतर कॉमन सेन्स. काही ऑप्शन्स तुमचे नॉलेज चेक करणारच नाही. काही ऑप्शन, काही प्रश्न फक्त कॉमन सेन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक्झाममध्ये दिले जाणार. तुम्हाला कॉमन सेन्स यूज करायचा आहे. एवढं लक्षात आलं. त्यानंतर रिस्क कॅलिब्रेशन. आता सर्वात इम्पॉर्टंट हा फॅक्टर आहे की कसं असते, कोणत्याही एक्झामला किती कॅन्डिडेट बसले. आता आपलीच एक्झाम जर घेऊ आपण तर 2 लाख कॅन्डिडेट बसतात 20 किंवा 200 जागा संदर्भात. आता यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की माझा एवढा अभ्यास झाला आहे, मी 100 पैकी 70 क्वेश्चन अटेम्प्ट करेल, 60 करेल, मी ॲक्युरेट आहे, 100% आहे, तसं या एक्झाममध्ये चालत नाही. तुम्हाला काही अंशी गेस करावे लागतात, स्मार्ट गेसेस करावे लागतात, कॉमन सेन्स यूज करावं लागते, तुमचं कर्सरी नॉलेज यूज करावं लागते. कर्सरी नॉलेज म्हणजे मूळ मुद्दा राहिला ठीक, पण तुम्हीच कॉमन सेन्स लावून ओळखू शकता की माझं अवांतर वाचन जास्त आहे, त्यामुळे मी हे एक्झाम क्रॅक करेल, किंवा इथं कनेक्शन या गोष्टीचं लागतं. असं होत असताना हे सर्व शेवटी तुम्हाला एक रिस्क घ्यावी लागेल. कारण तुम्ही जर पॅसिमिस्ट असाल किंवा सिनिकल असाल किंवा 4-5 वर्षे एक्झाम दिली तर तुमच्या डोक्यात ही गोष्ट खूप भरवली जाते. लक मॅटर करते. माझ्या संदर्भातही झालं होतं. लक मॅटर करते म्हणजे कसं,
आता पर्सनल होईल, मात्र एक गोष्ट तुम्हाला रेफरन्स देतो. मी UPSCची एक्झाम 0.18 मार्कानं फेल झालो. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवर करा की जेव्हा एखादा क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला तरी 0.33 मार्क वाढते. मग ह्या 0.18ला काय म्हणायचं? लक, मेहनत की तुमची सिली मिस्टेक? हे आपापलं प्रत्येकानं डिसाईड करायचं आहे. पुढे चालूया. द अल्टिमेट हार्ड ट्रूथ. ऑलवेज प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझा पर्स्पेक्टिव्ह काही देत असतो. जर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहिले, जी शक्यता कमी आहे, मात्र हे ऐकून घ्या. ही एक्झाम जी आहे पर्टिक्युलर, ते तुमचं टाईम आणि एनर्जी घेणारी एक्झाम आहे. तुम्ही भावनिकरित्या अल्टिमेटली पूर्ण रिक्त झालेले असाल. तुमची एनर्जी एवढी क्षीण झालेली असेल, म्हणजे एकदम वीक झालेली असेल की दुसऱ्या वादविवादात तुमचं मन रमणार नाही. त्यामुळे तुमची जी एनर्जी आहे, सुरुवातीचे 1 ते 2 वर्ष फुल फोकसनं एक्झाम प्रिपेअर करा. फर्स्ट हार्ड ट्रूथ. दुसरं, सीट्स आर लिमिटेड सो लक फॅक्टर इज देअर, जो आपण आता डिस्कस केला होता. नो मॅटर तुम्ही तुमचं किती बेस्ट दिलं, नो मॅटर एक्झामिनेशन हॉलमध्ये तो पेपर किती इझी वाटला, मात्र अल्टिमेटली कट ऑफवर डिसाईड होईल की कोण इन आहे, कोण आउट आहे. हे हार्ड ट्रूथ. तिसरं, मोर कन्व्हेन्शनल मेथड ऑफ स्टडीज आर रिवॉर्डेड हिअर. आपण सध्या 21व्या युगात, खूप स्थित्यंतराच्या युगात आहे. तुम्हाला कदाचित असं वाटतही असेल की ट्रॅडिशनल मेथड वेस्ट झाली आहे, आता आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल. मात्र ह्या एक्झामचा आजचाही मूळ ह्याचा हा कन्व्हेन्शनल मेथडवर आहे. याचं लॉजिकल रिझनिंग देतो तुम्हाला. जो पेपर काढतो त्याचं वय 50 ते 60च्या घरात आहे. तो कोणत्या अँगलनं विचार करेल, हा आता तुम्ही विचार करा. पद्धत आहे ट्रेडिशनल. चौथं, नो रूम फॉर इनोव्हेशन ऑर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. तुमच्यात कितीही इच्छा असेल, जर तुम्हाला आता सिस्टीममध्येही जर तुम्ही गेले तरी तुम्हाला इनोव्हेशन करता येत नाही. सिंपल आहे, डोंट रिइन्व्हेंट द व्हील. जी एक्झाम जशी दिली आहे, जसे टॉपरनं क्रॅक केली आहे, जसे एक्सपिरियन्स व्यक्ती सांगतात, तुम्हाला त्याच पद्धतीनं जायचं आहे. 1-2 बिट्स अँड पीसेसमध्ये तुम्ही तुमचं काही ॲड करू शकता, त्यानंतर तुम्ही या एक्झामला काहीच ॲड करू नाही शकत. हे हार्ड ट्रूथ आहे. सर्वात शेवटी, माइंड गेम्स. तुमच्यासोबत या परीक्षा तुम्ही जेव्हा द्याल, प्रत्येक टप्प्यावर माइंड गेम खेळण्यात येईल. माइंड गेम खेळल तुम्ही स्वतः, तुमचे मित्र, तुमची कोचिंग, आयोग, फॅमिली, समाज, हे सर्व तुमच्यासोबत माइंड गेम्स खेळणार आहे. माइंड गेम्समध्ये मॅनिप्युलेशन येते. तुमचं वय होत आहे, तुम्हाला एक्झाम क्रॅक करावे लागेल, तुम्ही खूप वेळा फेल झाले आहे, आता तुमची संधी नाही आहे. ह्याच प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळेल. हे झाले अल्टिमेट ट्रूथ. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय शिकलो किंवा काय आपल्याला पर्स्पेक्टिव्ह ॲड झाला, हा तुम्हाला समजलाच असेल. काही गोष्टी ज्या आपल्याला लक्षात नव्हत्या, कदाचित जर नसेल तर तुम्ही आतापासून लक्षात घ्या. नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे सोर्सेसवर. ती जर तुम्हाला अल्गोरिदमच्या माध्यमातून तो व्हिडिओ पोहोचला तर ठीक, नाही तर तो व्हिडिओ पोहोचणार नाही. त्यामुळे तुम्ही हा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.